एका कामाच्या निमित्ताने मी 2 व्हीलरवर रायगडच्या पायथ्याचे गाव पाचाडला गेलो होतो. तिथून मला दुसऱ्या कामासाठी भोर तालुक्यातील कोंबळे या गावी जायचे असते. पण ज्यावेळी मी गुगल मॅपवर लोकेशन सर्च करतो तेव्हा ते अंतर 166 किलोमीटर दूर दाखवते. पण सरळ रेषेत पाहतो तर ते फार जवळ असतं. फक्त आमच्यामध्ये सह्याद्रीची डोंगर रांग असते. मग काय, माझ्यातला ट्रेकर ॲक्टिव्हेट होतो. मग मी आधी 2 व्हीलरने कर्णवडी गाव गाठतो आणि तिथून डोंगर चढून घाटावर चढायचा निर्णय घेतो. आणि अशा या योगायोगाने माझी उपांड्या घाट आणि मडेघाटची डोंगर भटकंती घडून येते. शेवटचे 3 किलोमीटर राहिलेत. ज्या मार्गाने आपण प्रवास करतोय, जसं आपण पुढे सरकतो तसं जसं असं वाटतं की निसर्ग अजून भरत चाललाय. कर्णवडी गावात रस्ते येऊन संपतो. म्हणजे हे शेवटचं गाव आहे. इथून पूर्ण डोंगर रांग आहे. आपली गाडी इथे पार्क केली आपण आणि हे कर्णवडी गाव आहे. आणि मंदिर तिथे आहे ना? हो, मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. अच्छा, तर चला आपण आता मंदिर पाहून येऊ आणि त्यानंतर आपल्या ट्रेकचा शुभारंभ करू. आता ट्रेकला इथून हे जे बेस विलेज आहे, इथून 2 घाटवाटा निघतात. एक उपांड्या घाट आणि एक मडे घाट. तर आता मी 12 वाजत आलेले आहेत. म्हणजे अर्धा दिवस असा निघून गेलाय. तर आता ट्राय करेन की उपांड्या घाटने वरती चढेन. आता दादा हा इकडचा लोकल आहे. तर तो बोलला की पावसाच्या दिवसात आता वरती थोडासा मडे घाट थोडासा रिस्की झालेला आहे. तरी ट्राय करेन मी आता उपांड्या घाटने वरती जाईन आणि उतरताना कदाचित ट्राय करेन की मडे घाटने खाली उतरेन. हे मंदिर आहे कर्णवडी गाव, पुणे जिल्ह्यामध्ये आमचं. मंदिर आपण पाहिलंच. आता छोटंसं गाव आहे, गावही पाहून घेऊ आणि इथूनच आपल्याला ट्रेकची सुरुवात करायची आहे. हे तुमचं घर आहे काय? नाही, पुढे. छोटंसं आहे पण फार सुंदर घर आहे आणि फार जुनंही वाटतंय. हे बघा. वैशिष्ट्य बघा घराचं, छोटीशी बाल्कनी पण आहे. तर घरं पाहिली जुनी घरं आहेत आणि हे स्थानिक आहेत. तुमचं नाव? सचिन काशीराम पवार. तर सचिन दादाकडे त्यांचा नंबर ते सांगतील. तुमचा नंबर सांगा एकदा. 7507 80 55 40. जर तुम्ही कधी या भागात आलात, मडेघाट करायचा आहे किंवा उपांड्या घाट आहे, याशिवाय अजून बरीच ठिकाणं आहेत इथे. जर तुम्ही या भागात येत असाल तर तुमची राहण्या खाण्याची सोय यांच्याकडे होऊ शकते. हो, नक्की होऊ शकते. आता त्यांनी आपल्याला मंदिर दाखवलं, गाव दाखवलं. आता ते आपलं घर आपल्याला दाखवत आहेत. चला त्यांचं घर बघूयात. हे जुनं घर आहे ना तुमचं? जुनं घर होतं छोटंसं, त्याला आता त्यांनी नव्याने बनवलंय. कसं असं जायचंय? आता गावात पोचल्यानंतर. अच्छा, हे ना ट्रेक आता इथूनच स्टार्ट होतो ना असा. म्हणजे गावात कोणालाही विचारलं, गाव असं छोटंसं आहे, गावात कोणालाही विचारलं तर तुम्हाला ट्रेक स्टार्ट पॉईंट जो आहे ते दाखवतील. आणि आता इथे चांगल्यापैकी बरीच मोठी वाट दिसते आणि ही वाट पकडूनच जायचं आहे आपल्याला. हा ट्रेक आपण गावातून इथून सुरू केला. ही जी मोठी वाट आहे आणि आता आपण ठरवले की आता आपण ॲसेंड उपांड्या घाटने करणार 2 मार्ग आणि डिसेंड ट्राय करणार मडे घाटने. तर तुम्ही ज्यावेळी या गावात येता, ही जी मोठी वाट पकडून पुढे जाता तर हा उपांड्या घाटला. आणि हे घर पाहून घ्या. इथून एक वाट दिसते आपल्याला वरती गेलेली. तर मडे घाटात जायची असेल तर या वाटेने जायचं. तर आता मी ठरवलं की आता उपांड्या घाट करायचं आहे. बघू रिटर्न येताना जर पॉसिबल झालं तर मडे घाटने खाली होते. ट्रेक स्टार्ट केल्यानंतर अजून एक सुंदर घर पाहायला मिळते आपल्याला. छोटंसं घर आहे पण फार सुंदर. गाव संपलं मागे, ट्रेकची सुरुवात होते. हा पहिला ओढा लागतोय आणि चला तर मग भेटू परत. आणि त्यांनी सांगितले की आता इथे एक शिवकालीन
विहीर आहे, पाण्याचा साठा आहे. हे बांधीव काम तुम्हाला दिसतंय. म्हणजे कायम पाणी असतं यात, हो हो कायम कायम. उन्हाळ्यात पण. हो आणि हे जुनं बांधकाम आहे पूर्ण. अच्छा, हो शिवकालीन प्यायचं पाणी आहे ना. हो पिण्याचं पाणी. म्हणजे ट्रेकची सुरुवात केली आणि तुम्हाला एक पहिला थांबा घ्यायचा आहे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी, तर तुम्ही इथलं पाणी पिऊ शकता. हो. तर आपल्या ट्रेकची सुरुवात झालेली आहे. इथे येण्यापूर्वी काहीच प्लॅन नव्हता की मी ट्रेकसाठी चाललो आहे, त्यामुळे अगदी हे बघा, पायात फ्लोटर्स आहेत, शूज नाही आहेत. आता त्यांनी मागे सांगितलं की मडेघाट, आता त्यांना विचारलं होतं की 2 ऑप्शन होते, मडेघाट किंवा उपांड्या घाट. तर कुठल्या घाटाने वरती चढू, तर ते तेच म्हटलेत की उपांड्या घाट बरा पडेल. मडे आणि सध्याचे जे गावातली लोकं राहतात वरती किंवा खाली, तर ही जी वाट आहे जास्त प्रचलित आहे त्यांच्यासाठी, जास्त वापरात आहे. कालपर्यंत कडक ऊन होतं, असं वाटत होतं की आता ऑक्टोबर हीट पडलेली आहे, पावसाळा गेलेला आहे. पण काल रात्री पाऊस पडला आणि आजचं वातावरण अगदी ढगाळ आहे आणि अगदी धोकं म्हणजे एवढा व्हाईट आऊट आहे की फार दूरवरचं दिसत नाही आहे. आणि अगदी वरची डोंगर रांग बघा, अगदी धुक्यात हरवलेली आहे. थोडासा ॲडव्हान्टेज असा आहे की उन्हाचा त्रास नाही होणार, गरमीचा तेवढा त्रास नाही होणार. ट्रेकला सुरुवात करून एक 10-15 मिनटं झाली आहेत आणि आता ट्रेकची चढाई थोडीशी आता तीव्र होत चालली आहे. दहा 15 मिनटाचा जो सुरुवातीचा ट्रेक होता, तर त्या पार्टमध्ये थोडंसं गच्च जंगल होतं. आणि आता जसा आपला चढ सुरू होतो, आपण डोंगररांगाला लागतो, तर थोडासा आपल्याला मोकळं, थकलो. वातावरण ढगाळ आहे पण ह्युमिडिटी एवढी आहे त्यामुळे फार गरम व्हायला होतं आहे, हवा अजिबात नाही आहे. तर मी म्हणत होतो हे खाली थोडंसं जंगल गच्च होतं आणि आता थोडंसं जसं चढाई सुरू झालेली आहे, थोडासा असा उघडा असं लँडस्केप आहे आणि खालचं आपल्याला अगदी ते घनदाट जंगल दिसतं आहे. फार काही दूर नजर नाही जात आहे कारण धुक्याची चादर अंथरून घेतलेली आहे जंगलाने. आपण ट्रेकची जशी सुरुवात करतो ना, तसं आपल्याला एक पाईपलाईन गेलेली दिसते वरती. जसं आपला ट्रेक वरती जात राहतो तशी ती पाईपलाईनही आपल्याला वाटेत आधीमध्ये भेटत राहते. तर ही ती पाईपलाईन आहे आणि अगदी वरून आलेली आहे. म्हणजे वरती जो पाण्याचा साठा असेल ते पाणी खाली गावात घेण्यासाठी पाईपलाईन लावलेली असेल. म्हणजे ही पाईपलाईन जर तुम्हाला वाटेत दिसत राहील तर तुम्ही योग्य वाटेवर आहात. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या महिन्यात ना डोंगरावर कारवी फुलत असते. आता मी जो हा ट्रेक सुरू केला आहे, हे पहिलं मला कारवीचं झाड दिसतं आहे. कारवी फुललेली आहे निळीशार. आणि लास्ट टाईम ना मी माणिकगडला गेलो होतो, जे काही महिन्यापूर्वीचाच व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. कारण एवढे ट्रेक मी याआधी केलेत ना, अशी कारवी, असं गच्च अगदी अख्खं जंगल कारवीचं, आणि तेही अगदी निळीशार जांभळेशार फुलांनी भरलेलं, अशी कारवी कधीच नाही पाहिजे. त्यामुळे कारवी तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला तो अनुभवायचा असेल की कसं असू शकतं, तर त्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कारवीचं जसं तुम्हाला मी एक पहिलं झाड दाखवलं आणि मला वाटलं की कारवीची झाडं या डोंगरावर जास्त नाही आहेत, पण जसं मी वरती येतो आहे आता, हे पहा भरपूर कारवी आता इथे फुललेले दिसते. फुलांचा सडा पडलेला आहे, त्यामुळे या निळ्या जांभळ्या रंगात ट्रेकला थोडी रंगत आलेली आहे.
घसा आता कोरडा पडत चालला आहे. घसा कोरडा पडला तर पाण्याची आठवण आली आणि लक्षात आलं की पाणी मी सोबत घेतलेलंच नाही आहे. म्हणजे जे ट्रेक सुरू केला त्यावेळी एक ग्लास पाणी मी पिऊन घेतलं होतं, पण व्हिडिओ बनवत होतो ती जी घाई गडबड होती त्यात पाणी घ्यायला विसरलो. सुरुवातीचा जो पॉईंट तुम्हाला दाखवला होता ट्रेक सुरू होत असताना की पाण्याचं शिवकालीन ते पाण्याचं कुंड होतं, त्याच्यानंतर अजूनपर्यंत एक अर्धा तास झाला आहे ट्रेकला. चढाई तीव्र होत चाललेली आहे आणि कुठेच आधीमध्ये पाण्याचा कुठला सोर्स दिसला नाही आहे आणि वाटतही नाही आहे की टॉपला पोचेपर्यंत कुठलं पाणी मिळेल. त्यामुळे फजिती झालेली आहे, पहिली फजिती. पाणी संपलेलं आहे, थकवा भरपूर आलेला आहे. पण आता त्यातल्या त्यात चांगली गोष्ट ही आहे की थोडंसं आता मी धुक्यात प्रवेश करतो आहे आणि हा धुक्याचा ओलसरपणा थोडासा माझ्या बॉडी टेम्परेचरला मेंटेन करण्यास हेल्प करेल. तुम्ही कधीही चूक करू नका. कसं आहे की ऑक्टोबरमध्ये म्हणजे आता मी म्हटलं जसं सुरुवातीला म्हटलं की ढगाळ वातावरण आहे पण हवा नाही आहे, ह्युमिडिटी भरपूर आहे आणि ऑक्टोबरमध्ये असं होतं. जरी ऊन असेल तर एकदम म्हणजे तुमची तरी म्हणजे इथपर्यंत मी पोचलो असतो की नाही माहिती नाही. चांगली गोष्ट आहे की ढगाळ वातावरण आहे, तरी पण गरमी भरपूर असते. चुकून पण ऑक्टोबरमध्ये तुम्ही ज्यावेळी ट्रेक करत असाल पाणी नक्की कॅरी करा. शेवटी देवाने माझी प्रार्थना ऐकली. एका रॉक पॅचजवळ मी पोचलो आहे आणि वर थोडंसं पाणी झिरपतं आहे, तर मी हे आता तोंडात कॅच करण्याचा प्रयत्न करीन. पण हे पाणी तुम्हाला कायम नाही भेटणार, कारण काल पाऊस पडला होता त्यामुळे शक्यता आहे की हे पाणी ओझरायला लागलं आहे. त्यामुळे हा कायम असणारा पाण्याचा सोर्स नाही आहे. आणि हे आपण या डोंगरावरच्या या खिंडीत पोचलो आहे आणि ऑलमोस्ट आपला हा ट्रेक घाटवाटेचा हा ट्रेक संपलेला आहे. म्हणतोय मी संपलेला आहे, माहिती नाही कारण मी पहिल्यांदाच आलो आहे. अजून किती थोडं अजून वरती चढायचं जो दिसतोय मला वाटतंय तो टॉप आहे. त्याच्यानंतर परत पठारावरून थोडंफार असेल. चला तर वेळ जास्त नको यायला, तर मी वेळ सांगतो तुम्हाला की किती वाजता स्टार्ट केला होता. अगदी 12:15 वाजले. 11:15 वाजता स्टार्ट केला होता ट्रेक आणि आता 12:15 वाजलेत, म्हणजे 1 तास लागतो. मीही काही ठिकाणी थांबलो होतो, तरी बिगिनर्ससाठी म्हणेन की 1.5 ते जास्तीत जास्त 2 तास लागू शकतात. आणि ट्रेक फार सोपा आहे, म्हणजे असा कुठेच असा पार्ट नव्हता की जो रिस्की होता. असा अगदी आरामात कोणीही येऊ शकतो, कोणीही करू शकतं, फक्त थोडी काळजी घेऊन करा. खाली वाऱ्याची एक झुळूक नव्हती भेटली आणि आता इथे वरती पोचल्यावर एवढा थंड हवा आहे ना, वारा सुटलेला आहे की अगदी अंगभर आलेला घाम थंड करून टाकलं आहे. घाट चढून वर आल्यानंतर जवळचं गाव हे फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. उपांड्या घाटापासून मडे घाट हा जवळच असल्याने इथे येणारे ट्रेकर एका घाटाने चढतात तर दुसऱ्याने उतरत असतात. आता उपांड्या घाट चढून वरती पठारावरून चालत असताना डावीकडे मला हा पार्किंगचा प्लॉट दिसला आणि इथेच हा डांबरी सडक पण दिसते आपल्याला. तर हा जो रस्ता गेलेला आहे हा असा मडेघाटला जातो. पहा इथे म्हणजे तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर जे काही घेऊन येता तर तुम्ही इथे पार्क करू शकता. आता अजून केळदला पोचायचं आधी, त्यामुळे हा मडेघाटला जातो. तर हा रस्ता नक्की जाता केळदला जात असेल. तर बघू आता केळदला पोचायला किती वेळ लागतोय.
तर केळदला पोचलो आहे आता मी आणि हाच रस्ता होता जो मडेघाटावरून येतो. आणि जर पुण्याला जायचं असेल तर तुम्हाला इथे जायचं आहे. आता मला कुंबळेला जायचं आहे तर मला या रस्त्याने आता पुढे जायचं आहे, अजून 6-7 किलोमीटरवर आहे. तर जर तुम्ही कधी इथे याल तर ही दुकानं दिसतात तुम्हाला. हे आहे हॉटेल ऐश्वर्या. तुमची जेवणा खाण्याची सोय इथे होऊ शकते. केळदपासून कुंबळे साधारण 7 ते 8 किलोमीटर डिस्टन्स आहे. रस्त्याला लागलो आहे, अर्धा रस्ता पूर्णही झाला. आशा होती की कुठेतरी लिफ्ट मिळेल, पण अजूनपर्यंत एक गाडी पण या रस्त्यावरून पास नाही झालेली आहे. यावरून तुम्हाला कळेल की किती रिमोट एरिया आहे. आणि हीच मजा असते रिमोट एरियाची की अगदी शांती, चारीकडे डोंगर, हिरवळ, निसर्ग. आणि मी एकटा या शांत रस्त्यांवरून चाललो आहे. त्यामुळे भलेच हे 7-8 किलोमीटर चालावं लागणार आहे, पण मजा पण तेवढीच येते. निसर्गाच्या कुशीत असलेल्या सुंदर होमस्टेला भेट द्यायच्या निमित्ताने मी कुंबळे गावी चाललो होतो. त्या होमस्टेचा व्हिडिओही तुम्हाला लवकर पाहता येणार आहे. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. पर्यटकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या पर्यटनाचे आयोजन आम्ही करत असतो. आमच्या ट्रेक आणि टूर्सची अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या इन्स्टा अकाउंटलाही फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. काय मारते काय? पांडेघाटाने वरती आलो होतो आणि आता मडेघाटाने खाली उतरतोय. 5:30 वाजलेत, संध्याकाळची वेळ झालेली आहे. त्या मानाने अंधार थोडासा जास्त आहे कारण सूर्य ढगांमागे लपलेला आहे. तरी पण 6-6:30 वाजता सूर्यास्त होऊन जातोच. त्यामुळे माझ्याकडे वेळ तसा फार कमी आहे. लवकरच मला हा घाट उतरून घ्यावा लागेल. उपांड्याची वाट मला सोपी वाटली होती. उपांड्याने मी उतरू शकलो असतो, पण मला एक्सप्लोअर करायचा होता. त्यामुळेच मी घाई गडबडीत पोचलो इथे उजेड असताना. आणि त्यामुळे मला करायचंच आहे. आता जे काही प्रॉब्लेम्स येतील, आले नाही पाहिजे. आता माझ्या अनुभवाची शिदोरी मला इथे खोलावी लागणार आहे आणि हा घाट उतरावा लागणार आहे. तर त्यामुळे जोरात माझे पाय टपाटपा पडत आहेत फास्ट, कारण उजेड असतानाच मला खाली पोचावं लागणार आहे. कारण उपांड्या घाटापेक्षा मडेघाट थोडासा अवघड आहे. तर मडेघाटाने आपण उतरतोय खाली. तर ज्या घाटवाटा असतात, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी घाटवाटांचं महत्त्व सांगितलं होतं. तर घाटवाटा म्हणजे या आताचे रस्ते झालेले आहेत, आताचे घाटवाटा वेगळे आहेत. म्हणजे घाट रस्ते आहेत आता, त्यावेळी घाटवाटा होते. जसं की कोकण झालं, घाटावरचा प्रदेश झाला, तर या गावांना कनेक्ट करणाऱ्या वाटा असायच्या. त्याशिवाय काही वाटा एवढ्या मोठ्या होत्या की ते व्यापारी मार्ग होते, राजमार्ग होते. त्यापैकी बरेच, जसं की नाणेघाट. तर अशा काही घाटवाटा होत्या आणि त्यामुळे त्यांना ऐतिहासिक महत्त्व होतं. जसं की मडेघाट. मडेघाटाचं नाव मडे आहे यामागचं कारण आणि त्यामागचं ऐतिहासिक कारण की ज्यावेळी सिंहगडावरचं युद्ध झालं होतं, तानाजी मालुसरे तिथे शहीद झाले होते. त्यावेळी त्यांचं जे देह आहे उंबरठ त्यांच्या गावी नेण्यात आलं होतं आणि ते याच वाटेने, याच घाटाने घेऊन उतरले होते. आणि मुळे त्या इतिहासाची आठवण म्हणून एक मडं, म्हणजे तानाजींचं मडं या वाटेने नेलं होतं, म्हणून हे मडेघाट. तर घाटाच्या टॉपला आहोत आता आपण आणि इथून आता आपल्याला घाट डिसेंड करायचं आहे. आणि लक्ष्मी देवीची देवराहाटी, देवराहाटी म्हणजे देवराई पण म्हणू शकतो आपण. आणि देवराई काय असते हे बऱ्याच जणांना माहिती असेलच, जर नसेल माहिती तर मी सांगतो. देवराई एक असा जंगलाचा, म्हणजे एक अशी वनराई जी एक राखीव आहे. म्हणजे त्याला आपण, त्यातली वनराई ही कुठलाही वृक्ष त्यातलं कापू तोडू नाही शकत. त्यामागचं कारण की देवाचं, म्हणजे ते देवाचं राखलेलं जंगल आहे अशी मान्यता असते. त्यामुळे ही फार मोठी इथे आपल्याला देवराई पाहायला मिळते. आणि अशा देवराई, म्हणजे ते मान्यता असल्यामुळे अशी बरेचसे देवराई आपल्याला कोकणात किंवा या भागात, म्हणजे फक्त हे आपण म्हणू शकतो की आपल्या देशात अशा बऱ्याच देवराई आहेत ज्या या मान्यतेमुळे अजून पण सुरक्षित आहेत. त्या खेळामध्ये फार गर्दी असते, ते फार जास्त गर्दी असते. कारण जसं की आपण उपांड्या घाटने वरती आलो होतो, आपल्याला पाणी कुठे वाटेत भेटलं नव्हतं. पण मडेघाट जो आहे
तो स्पेशली धबधब्यांचा घाट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि लक्ष्मी धबधबा तर असा एक धबधबा आहे इथून. आणि इथून नाणी माचीचा पण धबधबा दिसतो. तो एक व्ह्यू पॉईंट आहे. इथून थोडीशी वाट वाकडी करून अजून थोडंसं अंतर कापायला लागेल आपल्याला, जे आपण आता सध्या जात नाही आहोत कारण वेळ झालेली आहे आणि आपल्याकडे तेवढा आता वेळ नाही आहे. त्यामुळे हा जो लक्ष्मी धबधबा आहे तो बघू आपल्याला वाटेत दिसणार आहे की इथून वरून दिसतो ते मलाही नाही माहिती. तरी आपण पोचू. आणि मला हेही नाही माहिती की ॲक्च्युली ट्रेक आता आपल्याला कुठून डिसेंड करायचं आहे, कुठून तो ॲक्च्युली त्याचा जो स्टार्ट पॉईंट आहे तो शोधावा लागणार आहे. तर इथे आपल्याला खुणा दिसत आहेत की लक्ष्मी धबधबा, केळेश्वर धबधबा, नाणी माची धबधबा असे धबधबे या परिसरात आहेत. त्यावेळी तुम्ही एकट्याने अशा जागी येता थोडंसं सावधान राहिलं पाहिजे. कारण इथून जर पाय निसटला, खाली पडलो तर कुणालाही कळणार नाही की आपण इथून खाली पडलो. इथे आपण इथून पाहतोय. आता माहिती नाही की ॲक्च्युली ट्रेक कुठून स्टार्ट होतो आहे. शोधावं लागेल या खिंडीतून आहे की त्याच्या पलीकडून आहे ते तर आपण शोधूच. तर खालचा एक पठार दिसतो आपल्याला आणि त्याच्या खाली मग जी जमीन आहे ती. तर अशा 2 घाटवाटा आहेत. तिथून हा घाट उतरून आपल्याला अजून एक घाट उतरून खाली जावं लागतं. पण आपल्याला गरज नाही आहे कारण आपण आपली गाडी जी लावली आहे ती कर्णावाडीमध्ये लावली आहे. आणि ती कर्णावाडी हे जे आपल्याला वरचं पठार दिसतं आहे ते या वरच्या पठाराच्या अंगावर आहे. जर तुम्ही कधी पब्लिक ट्रान्सपोर्टने वगैरे आलात तर मग गाडी कर्णावाडीपर्यंत बस येत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला खालीच उतरावं लागतं आणि मग हे 2 घाट वरती चढून यावं लागतं. किंवा खाली जायचं असेल तर असे 2 घाट उतरून खाली जावं लागतं. तर वरती जे काही आपण हॉटेल्स बघितले होते तिथून मागून एक वाट खाली उतरलेली दिसते. आणि ही वाट माहिती नाही खाली जाते की नाही जात. ही वाट आहे की नाही माहीत नाही, ही वाट नाही आहे वाटतं. काही कळायला मार्ग नाही आहे. आणि तेवढा वेळही नाही आपल्याकडे. काय करायचं तरी थोडं खाली उतरून बघेल, अंदाज घ्यावा लागणार आहे. बघू थोडंसं खाली उतरून वाट बघून तरी असंच वाटतंय की हीच वाट असावी. तर याच वाटेने मी आता खाली उतरतोय. जर कुठे वाटलं तर ही वाट अजून अवघड होत चालली आहे, अशक्य होत चालली आहे, तर मग रिस्क घेण्यात काही अर्थ नाही. मग परत वरती यावं लागेल आणि गपचूप मग उपांड्या घाट मला चांगला म्हणजे मी अंधारातही उतरू शकतो अशी घाट वाट आहे. तर मग चला बघू आता काय होतं पुढे. आतापर्यंत तरी असंच वाटतंय की योग्य वाटेवर आहोत आपण. आणि थोडंसं वरून आपण एक ओढा पाहिला होता तो पाहतो धबधबा. चला खाली उतरू आपण. वाट बघून तरी असंच वाटतंय की आपण बरोबर वाटेवर आहोत. पण अंधार होत चालला आहे, लवकर आपल्याला घाई गडबड करावी लागणार आहे. अगदी मी म्हणतोय की बरोबर वाटेवर आहे असं नाही झालं पाहिजे. तो धबधबा पुढे दिसतो, त्या धबधब्याच्या फक्त एक काहीतरी पॉईंट असेल, एक पॉन्ड असेल, तिथपर्यंत ही वाट गेली आणि वाट संपली असं नको व्हायला. मग परत आपल्याला एवढं वरती चढावं लागणार आहे. पांडे घाटाच्या मानाने इथं जास्त गर्द झाडी आहे त्यामुळे अंधार लवकर पडलेला आहे. एकतर अंधार पडत चालला आहे, वरून धुक्याचा लोंढा अजून वरती जास्त येते त्यामुळे अजून अंधार होणार आहे. चला लवकर चला, गडबड करा. एवढी छोटी वाट बघून हृदयाची धडधड अजून वाढायला लागली. योग्य वाटेवर असलो म्हणजे झालं. हां तर खालच्या त्या पठारावर पोचलो आहे मी वेळेत. तो डोंगर उतार मी पार केला आहे. आता इथून जंगल वाट असणार आहे.
हां, तर इथे सुकामुक व्हायची जास्त शक्यता आहे, कारण गुराढोरांच्या वाटा पण असतील, त्यामुळे योग्य वाटेवर मला राहावं लागेल, होऊ शकतं. मग ऐन अंधारात मला वाट शोधावी लागू शकते. जसं मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की इथे वाट शोधावी लागू शकते, वाट चुकू शकते. तशीच इथे एक वाट गेलेली दिसते, डाव्या साईडला पण आहे. ही वाट थोडीशी मोठी वाटते, पण डिरेक्शन मला या डिरेक्शनला जायचं आहे, त्यामुळे मी या साईडची वाट निवडेन. काही सेकंदात चाललो असेल, पण तेवढ्यात ती वाट संपली आहे. या वाटेने मी आलो होतो, पुढे वाट नाही आहे. म्हणजे जी पुढे चालली होती वाट, आता तीच वाट फॉलो करावी लागेल. असं बऱ्याच वेळा होऊ शकतं, त्यामुळे थोडंसं डोकं शांत ठेवायला लागेल. वाटा बऱ्याच वेळा चुकू शकतात. तर या वाटेने मी जी वाट फॉलो करत चाललो होतो, ती वाट फारच अगदीच असं वाटते की ती अगदी ऑपोजिट डिरेक्शनला चालली आहे. त्यामुळे आता त्या वाटेने मी जात नाही आहे. त्यामुळे आता मी माझी वाट मी स्वतः बनवणार. तर ज्या डिरेक्शनला मला जायचं होतं, आता मी त्या डिरेक्शनला वाट नाही आहे, पण कुठे ना कुठे मला पुढे वाट मिळून जाईल. जिथे शक्य आहे मी चालू शकतो अशी वाट शोधायचा प्रयत्न करेन. पण हे जर तुम्ही नवखे असाल तर असं धाडस नाही केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही अशा अगदी गर्द झाडीत गच्च जंगलात हरवून जाल. तुम्हाला कळणार नाही की तुम्ही कुठल्या डिरेक्शनला आणि कुठे जायचं आहे. शोधल्याने केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. अंधार होत आला आहे आणि अंधार पडता पडता थोडीशी अशी मळलेली वाट दिसते मला. मी असं जंगलातून वाट काढून आलो या वाटेवर. आता या डिरेक्शनला मला जायचं आहे. बघू ही वाट आपल्याला नेते की नाही.